माऊली रामकृष्ण हरी, या वारीचा तुम्ही घेतलेला अनुभव काय सांगाल? काय वाटतं वारी म्हणजे काय सांगाल? वारी म्हणजे जे तर वैकुंठ भोर असा सोहळा नाहीये. ज्याच्या नशिबी असते त्यालाच वारी घडते पंढरीची. विठ्ठल हा स्वयंभू आहे. विठ्ठलाबद्दल जे सांगायचं तेवढं थोडंच आहे. विठ्ठल असा सोहळा स्वर्गी पाहायला भेटणार नाही. या सोहळ्यामध्ये आनंद असा आहे, कोणी जरी वारकरी आलं तिथे उपाशी राहत नाही. वारीचं आमंत्रण नाही, कोणाला काही नाही. ते प्रत्येकांना समाधान या वारीमध्ये. चंद्रभागेचं स्नान झालं, कळसाचं दर्शन झालं म्हणजे वारी आहे. हो. माऊली काय हो, विठ्ठल म्हणजे काय? वारी म्हणजे रामकृष्ण हरी काय? माऊली. रामकृष्ण हरी. माऊली म्हणजे आपले आई बाप माहेर घर आहे आपलं हे. आणि इथं कुणाचं निमंत्रण नाही, आमंत्रण नाही, कुणाला बोलवणं नाही, पण इथं सर्वजण येतात. आणि माऊली म्हटलं ना, माऊलीचं पायरीचं दर्शन जरी घेतलं तर सर्व काही मिळून जातं. आणि इथं खूप आनंद, असा आनंद जीवनात कुठंच नाही, कधीच नाही मिळणार. आणि आम्ही पहिल्या वेळेसच आलो आषाढीला, आम्ही दोघं पण. आणि असं आधी मध्ये येतो, पण आषाढीला पहिल्याच वेळेस आलं ना, हा आनंद बघण्यासाठी. म्हणजे माऊलीची अप्रत्यक्ष असं माऊली भेटल्यासारखं झाली. तर पाय ठेवल्या बरोबर रामकृष्ण हरी, रामकृष्ण.